नमस्कार. मी सार्थक संतोष अंधारे, डॉक्टर शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामतीचा विद्यार्थी. आणि आज मी आलेलो आहे भारतातील सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन होऊ घातलेलं कृषिक 2026 मध्ये. आणि आज आपल्यासोबत आपल्या केव्हीकेचे AR डिपार्टमेंटचे हेड डॉक्टर तुषार जाधव सर आहेत. सर, सर्वप्रथम तुमचं खूप खूप आभार की तुम्ही कृषिकमध्ये एवढे बिझी असताना सुद्धा आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आता सर, गेले 5-6 दिवस झाले कृषक चालू आहे आणि रोज हजारोंच्या संख्येने शेतकरी येत आहेत. आणि मी स्वतः गेले 5-6 दिवस इथं व्हॉलेंटियर म्हणून काम करतोय. आता पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्यानं ऊस हे पीक घेतलं जाते, त्यामुळे नक्की शेतकऱ्यांची उत्सुकता ऊसाकडे जास्ती आहे. आणि आपण जे AI मध्ये सध्याला 5 पिकांवरती काम करतो त्यात ऊसाला जास्ती करून मागणी आहे. पण नक्की ऊसामध्ये जे आपण AI तंत्रज्ञानाचा वापर केलाय, तर ते AI इन शुगर केन, हे AI म्हणजे नक्की काय आणि त्याचा कसे फायदे आहेत किंवा त्याचा कसा वापर केला जातो, त्याचं नक्की माहिती काय, ही शेतकऱ्यांना सोप्या साध्या भाषेमध्ये समजावी अशा आम्हा सगळ्यांना सांगा प्लीज. सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. आणि तुमचेही खूप आभार व्यक्त करतो मी या ठिकाणी की एक व्हॉलंटियर म्हणजेच आज तुमचं ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही शिक्षण घेत आहात कृषी क्षेत्रामध्ये. आणि कृषी क्षेत्रात शिक्षण घेत असताना प्रॅक्टिकल शेती कशी असते आणि हे तंत्रज्ञान आता जे नवीन नवीन विकसित होत चाललेलं आहे, तर त्याचा तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव येतोय आणि त्याच्यामध्ये तुम्ही खूप चांगलं काम करताय, त्याबद्दल तुमचं कौतुक. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही जो प्रश्न विचारला की आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आपण AI म्हणतो आणि मराठी भाषेत आपण त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो. आज शेतकरी बांधव तुम्ही उल्लेखही केला पश्चिम महाराष्ट्रासोबतच आपल्याकडे जर आपण बघितलं तर विदर्भ असेल, मराठवाडा असेल, त्यानंतर कोकण असेल, अशा संपूर्ण महाराष्ट्र तसेच इतर राज्यातूनही शेतकरी ऊस पाहण्यासाठी, AIचा ऊस शेती पाहण्यासाठी आज इथं आलेले आहेत, येत आहेत आणि समजून घेत आहेत की हे AI तंत्रज्ञान नक्की आपल्या ऊस शेतीसाठी कसं फायदेशीर ठरेल. सर्वप्रथम असं सांगावंसं वाटतं यामध्ये की आपण वर्षानुवर्ष शेतकरी बांधव ऊसाची शेती करतोयच. आपण जर बघितलं तर एका शेतकऱ्याचा 20-20, 25 वर्ष, 30-30 वर्ष ऊस शेतीमधला अनुभव आहे. पण आजही त्यांचं उत्पादन मध्ये जर आपण बघितलं, महाराष्ट्राचं ऍव्हरेज उत्पादनाचा विचार केला आपण तर तो 28 ते 38 टनापर्यंत आहे. म्हणजे ही खूप मोठी शोकांतिका आहे तशी पाहिली. आज साखर धंदा झपाट्याने वाढत आहे, पण साखरेसाठी म्हणजे साखर व त्याचे बाय प्रोडक्ट, त्यासाठी जो रॉ मटेरियल पाहिजे, ऊस पाहिजे, तर तो ऊस उपलब्ध होत नाही. सुरुवातीला जे कारखाने आपले 150 दिवस चालत होते ते आज कुठेतरी 70, 80, 90 दिवसावरती बंद होताना दिसत आहेत आपल्याला. म्हणजे येणाऱ्या काळात आपल्याला ऊस शेतीवरती खूप मोठं काम करावं लागेल, तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागेल. आणि मग नक्की कोणतं तंत्रज्ञान लागेल याच्यावरती जर आपण अभ्यास केला किंवा आम्ही ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामती संस्था म्हणून आम्ही याच्यावरती काम करायला सुरुवात केली, त्यावेळेस याच्यात लक्षात आलं की आपल्याला AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान आपल्याला नक्कीच याच्यामध्ये खूप मदत करेल आणि ऊसाचं उत्पादन वाढवण्यासाठी फायदेशीर ठरेल. आता यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर या AI मध्ये नक्की काय होतं आणि कशा प्रकारे शेतकऱ्यांना माहिती मिळते आणि कशी मदत करते शेतकऱ्यांना ऊस शेतीमध्ये. तर प्रामुख्याने आपण सुरुवातीला काय करतो की आपल्या मातीचं पूर्ण स्कॅन करतो, हे लक्षात घ्या. म्हणजे लागवडीपूर्वीचं आपल्याला एक प्रकारे आपण पूर्ण स्कॅन करत असतो. जसं आपण एक्सरे काढतो आपल्या शरीराचा, तसं आपण आपल्या मातीचा एक एक्सरे काढतो आणि त्यातून आपल्याला समजतं की बाबा आपल्या या मातीचा एकूण उत्पादनाचा आलेख जर आपण लक्षात घेतला तर तो किती उत्पादन देऊ शकतो एकदा स्कॅन केल्यानंतर. मग आपलं उत्पादनाचे नेहमी आज जर 40 टनाचं उत्पादन दिसतंय ना, आपल्याला 100 टन घेऊन जायचंय, तर मग 60 टन जो गॅप आहे किंवा 60 टन जो कमी पडतंय आपलं उत्पादन, तर मग हे 60 टनासाठी नक्की ह्या मातीचा उत्पादनाचा किंवा मातीचे जो फर्टिलिटी, ज्याला सुपीकतेचा आलेख म्हणतो, हा सुपीकतेचा आलेख कसा वाढवू शकतो. म्हणजेच आपल्याला मातीच्या आरोग्यावर लक्ष द्यावं लागेल. मग मातीच्या आरोग्यावर लक्ष द्यायचं म्हणलं तर आपण जे कृत्रिम बुद्धिमत्तामध्ये जे काम केलेलं आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला दर प्रत्येक दिवसाला आपल्याला मार्गदर्शन करेल की बाबा मातीचा जो सुपीकतेचा आलेख आहे तो कसा उंचावावा. त्यासाठी मग जीवाणूंवरती कसं काम करायचं, जमिनीच्या मशागतीवरती कसं काम करायचं, जमिनीमध्ये कशा प्रकारे तुम्ही व्यवस्थापन करू शकता जमिनीचं, याच्यामध्ये आपल्याला दररोज मदत करत असतं. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्यावेळेस आपण पीक लागवडीचा विषय घेतो, लागवडीचा हंगाम निवडतो, हंगामासाठी तुम्हाला मदत करेल कोणत्या हंगामामध्ये तुम्ही लावू शकता. व्हरायटी ऊसामध्ये चांगली व्हरायटी कोणती तुमच्या मातीसाठी याचा तुम्हाला मदत करेल, कोणती व्हरायटी लावली पाहिजे. त्यानंतर लागवड झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची बाब येते की ज्यावेळेस मी लागवड करतो त्यावेळेस लागवडीपूर्वी आणि लागवड करत असताना आणि लागवड झाल्यानंतर मला पाणी व्यवस्थापन कसं करायचं. आज होतंय काय की आपण अतिरिक्त पाण्याचा वापर करतो. एका एकरामध्ये जर आपण विचार केला तर जवळजवळ साधारणतः समजा 100 लिटर पाण्याची गरज असेल तर तिथं आपण 1000 लिटर पेक्षा जास्त पाणी देतोय.
आणि याच्यामधून एक निदर्शनास आलं की आपल्याला ज्या काही अन्नद्रव्य असेल, पाणी असेल, ऊसांच्या मुळांचा विस्तार असेल, तर हे सगळं कमी झालेलं आहे. पाहिलं म्हणजे सुरुवातीला आपण जर पाहिलं तर अगदी साधारणतः 3-3 मीटर पर्यंत ऊसाच्या मुळ्या जात होत्या, तर ते आज कुठेतरी अर्धा मीटर पण ऊसाच्या मुळ्या पाहायला मिळत नाहीत. आणि यातून हे लक्षात आलं की ऊस पडण्याची जास्त शक्यता वाढत चालली. ऊसाला अन्नद्रव्य जमिनीतून कमी मिळतात. आपण जेवढं खत घालतो त्यातले खतातलं 40% पण खत पिकाला उपलब्ध होत नाही. मग असे सगळे निदर्शनास आल्यानंतर हे कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला मुळांचा विस्तार कसा जास्त होईल, पाण्याचं व्यवस्थापन कसं चांगलं करायचं, त्यानंतर याच्यातून सगळ्यात जास्त महत्वाचं की बाबा प्रत्येक ऊसाच्या स्टेजमध्ये याच्यामध्ये महत्वाची वैशिष्ट्यपूर्ण बाब अशी आहे की ऊसामध्ये 4 प्रामुख्याने आपण स्टेज असे गृहीत धरतो. सुरुवातीची अवस्था असते बाल्यावस्था म्हणतो आपण, नंतर दुसरी अवस्था फुटव्याची अवस्था म्हणतो, तिसरी अवस्था वाढीची अवस्था ज्याला इंग्लिशमध्ये आपण ग्रँड ग्रोथ स्टेज म्हणतो, आणि चौथी अवस्था जी आहे ती पक्वतेची अवस्था आहे. आता ह्या 4ही अवस्थेमध्ये ऊसाला पाणी असेल, अन्नद्रव्य असेल, त्यानंतर ऊसाचं कीड रोग व्यवस्थापन असेल, आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची बाब की ज्यावेळेस आपण ऊस पक्वतेकडे घेऊन जातो त्यावेळेस ऊसाचं उत्पादन सगळ्यात महत्वाचं असतं. म्हणजे शेतकरी बांधवांना असं वाटतं की आपण ऊसाची तोड येणार आहे आपल्याला किंवा आपला हार्वेस्टिंग ऊस होणार आहे, त्यावेळेस आपण अगोदर 6 दिवस पाणी दिले की ऊसाचं उत्पादन वाढतं. हे 100% चुकीचं आहे. आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेने सांगितलं, कारण ऊसामध्ये जेवढी साखर जास्त तेवढं ऊसाचं उत्पादन जास्त, आणि त्यासाठी पाणी व्यवस्थापन हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारे प्रत्येक अवस्थेमध्ये हे कृत्रिम बुद्धिमत्ता शेतकऱ्यांना एक मार्गदर्शक म्हणून त्यांच्या मोबाईलमध्ये काम करतं, मदत करतं आणि सुचवतं की बाबा तुम्ही आज उद्या पुढच्या 7 दिवसात, पुढच्या 15 दिवसात ऊस शेतीमध्ये कोणती कामं करायची आहेत, आणि त्या पद्धतीने जर शेतकरी बांधव गेले तर ऊसाच्या उत्पादनामध्ये भरीव वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रश्न होता. आपण इथे बोर्डी लावलेत, पण त्याच्याबद्दल एकदा थोडीशी क्लिअर माहिती द्या की आपण हे जे स्टेकिंग केलंय तर हे स्टेकिंग का केलंय आणि हे शेतकऱ्यांना खरंच करणं गरजेचं आहे का? नक्कीच हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आज असं विविध माध्यमातून बोललं जातंय की, आणि इथं पाहिल्यानंतर शेतकऱ्यांना असं वाटतंय की ऊसाला बांधायची गरज आहे, म्हणजे ऊसाचं स्टेजिंग ज्याला आपण म्हणतो की ऊस उभा राहिला तरच उत्पादन देईल, तर असं नाहीये. हे लक्षात घ्या. प्रामुख्याने सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की ऊसाला बांधणीची गरज नाही, आपण इथे लिहिलेलं आहे. का तर आज आपल्या हातात काय आहे, तर आपल्या हातात 2 ओळीतलं अंतर वाढवणं आपल्या हातात. म्हणजे प्रामुख्याने शेतकरी बांधवाने आता लक्ष याच्यावर दिलं पाहिजे की जी 3 फुटाची सरी, 4 फुटाची सरी, 4.5 फुटाची सरी ही न ठेवता आपल्याला साधारणतः 5 फुटापेक्षा जास्त सरी कशी ठेवता येईल, ती अगदी तुम्ही 9 फुटापर्यंत ठेवू शकता. 5 फूट असेल, 7 फूट असेल, 9 फूट असेल. काही ठिकाणी आपण असे प्रयोग करतोय की 11 फुटापर्यंत पण आपण गेलेलो. म्हणजे थोडक्यात काय की 2 सरीतलं अंतर वाढवायचं, 2 रोपातलं अंतर व्यवस्थित नियंत्रित करायचं, आणि असं जर केलं तर आपल्याला पूर्ण क्षमतेने जी ऊसाची गरज सूर्यप्रकाशाची आहे, जे स्वतःचं अन्न स्वतःला तयार करण्यासाठी जी सूर्यप्रकाश ऊसाला पाहिजे, तर तो 100% त्याला मिळतो. आणि यासाठी आपल्याला अंतर वाढवणं गरजेचं आहे. बांधणी करणं हे म्हणजे फायदेशीर नाही हे आपण सांगतोय, कारण त्याचा खर्च जर पाहिला किंवा त्याच्यानंतर तोडणीच्या व्यवस्थापन पाहिलं तर ते खूप किचकट आहे आणि ते शेतकरी बांधवांना न परवडणार आहे. आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या आपण करणं गरजेचं आहे, आणि हेच आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता मार्गदर्शन करते. सर, अजून एक प्रश्न असा की आता शेतामध्ये पूर्ण ठिकाणी एकच माती असेल असं नाही, वेगवेगळ्या टाईपची जी माती असते, वेगवेगळी सॉइल टाईप जी आपण म्हणतो, तर ती पण असते. तर त्यावेळी ह्याचा काही त्याला काही प्रॉब्लेम यायला येऊ शकतो का त्याचा? नक्कीच. आपण उत्पादनामध्ये आज 40 टनामध्ये का राहिलेलो आहे की आपल्या शेतामध्ये 1 एकर क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला 43,560 स्क्वेअर फूट मध्ये जर आपण बोलायचं झालं तर प्रति स्क्वेअर फूट मातीचा रंग, मातीचे प्रकार आपल्याला निदर्शनास असा यायला लागलेला असं की बदल होत चाललेला आहे. अगदी 10 साधारणतः आम्ही असा अभ्यास करतोय आपण या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अंतर्गत की मातीचं जे टेक्स्चर आहे, ज्याला आपण म्हणतो की असं टेक्स्चर ओळखायचं असेल तर आपल्याला टेक्स्चरमध्ये बरेच क्लास आहेत, पण आपल्या मातीसाठी जे ऊस उत्पादनामध्ये चांगलं जर उत्पादन द्यायचं असेल तर कोणता टेक्स्चरल क्लास चांगलं उत्पादन देतो याचाही आपला अभ्यास झालेला आहे. पण आपण हे पाहिलं की तुम्ही जसं आता प्रश्न विचारला, हा खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे की माझं 1 एकर क्षेत्र आहे आणि 1 एकरात अनेक रंगाची माती आहे किंवा मिक्स माती आहे. हा प्रश्न सगळ्या शेतकरी बांधवांना भेडसावतोय आणि याच्यामुळेच उत्पादन कमी येते. पण हे आहे तर याला आपल्याला पर्याय म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता याच्यावर कसं मार्गदर्शन करतं, तर सुरुवातीला मी जे बोललो की आपली माती स्कॅन करतं आणि स्कॅन केल्यानंतर आपल्याला ते दाखवणार आहे की कुठे सगळ्यात जास्त कमतरता आहे किंवा कुठे तुमच्या मातीचा पोत हा ढासळलेला आहे आणि कुठे मातीचा पोत हा चांगला आहे. मग 2 गोष्टी आपल्याला समजल्यानंतर जिथं मातीचा पोत ढासळलेला आहे तिथला आपल्याला एक अशा प्रकारे मॅप दिसतो, नकाशा दिसतो. हा नकाशा आपल्या शेतकरी बांधवांना मोबाईलमध्ये पाहता येतो आणि विशेष करून ज्यावेळेस आपल्याला लागवडीचं नियोजन करायचंय किंवा संपूर्ण पीक कालावधीमध्ये त्या ठिकाणीच आपण काही विशिष्ट बाबी केल्या तर आपलं उत्पादन हे सर्व ठिकाणी चांगलं मिळतं. आणि अशा प्रकारे आपण नकाशे म्हणजे एक प्रकारे नकाशाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोबाईलमध्ये हे पाहता येतं
समजून घेता येतं की कुठे उत्पादन कमी निघू शकतं आणि तशा प्रकारे सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून ते अगदी शेवटच्या दिवसापर्यंत जर आपण व्यवस्थापन केलं तर आपलं उत्पादन सर्व ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं. आता शेतकऱ्यांमध्ये अजून एक जो मोठा प्रश्न त्यांना पडलाय, आता ह्यासाठीचा खर्च जेव्हा आपण सांगतो तर तो खर्च आता ह्याला नेमकी सबसिडी किती आहे किंवा आता शेतकऱ्यांना जो येणारा खर्च आहे तर त्याचं थोडंसं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन, जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये जो अनेक वेळा म्हणजे आता ह्या मागच्या 4-5 दिवसात खूप गैरसमज झाले त्यांना किमती बाबतीत, तर ते थोडंसं एकदा तुम्ही व्यवस्थित सांगा. मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की जे आपण आर्टिफिशियल म्हणजे ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामतीने संपूर्ण राज्यात हा प्रयोग राबवण्याचं उद्दिष्ट म्हणजे डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि आपण ते काम सुरू केलेलं. आता आपले लाभार्थी 6,000 शेतकरी आहेत. आता आपण जे 6,000 म्हणजे थोडक्यात आपले जे सुरुवातीचे 1,000 आणि नंतर आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे, ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा प्रकल्प राबवत होतो. त्याचे 5,000 शेतकरी होते. आपल्याला त्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे यांनी साधारणतः 18,250 रुपये प्रति शेतकरी प्रति युनिट असं अनुदान जाहीर केलं होतं आणि त्या माध्यमातून आपण महाराष्ट्रात 5,000 शेतकऱ्यांची निवड केलेली आहे. उर्वरित 18,250 मधील जे उर्वरित आहेत रक्कम म्हणजे समजा 6,750 ही रक्कम शेतकऱ्यांना वैयक्तिक अथवा ते ज्या कारखान्याला ऊस गाळतात तर त्या कारखान्याची जर समजा तयारी असेल की आम्ही हा शेतकऱ्यांचा खर्च उचलतो किंवा त्यातला 50% उचलतो तर त्या पद्धतीने शेतकऱ्यांना तो खर्च येत होता. म्हणजे शेतकऱ्यांचा खर्च जो होता तो फक्त 6,750 होता. आता अशी वेळ आहे की आपल्याला हे समजलंय, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने ही खूप मोठी भरीव मदत केली होती. पण आता सगळ्यात महत्वाचं काय की समजा राज्य शासनाने जे 500 कोटीची अनाउन्समेंट केलेली आहे, येणाऱ्या काळात ट्रस्टचा मानस असा आहे की जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना याच्या अंतर्गत म्हणजे जास्तीत जास्त याचा फायदा कसा देता येईल आणि शासनाची जर मदत जाहीर झाली तर नक्कीच याच्यामध्ये आता जे आपण सांगतोय की 25,000 रुपये प्रति युनिट खर्च जो आहे प्रति हेक्टरी, याच्यामध्ये जर शासनाने मदत केली तर नक्कीच याचा खर्च शेतकऱ्यांना कमी होईल. अथवा जर मदत नाही झाली तर शेतकऱ्यांना 25,000 रुपये प्रति हेक्टरी प्रति युनिट हा खर्च असेल. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची एकच जबाबदारी असेल की मग ज्यावेळेस सामील व्हायचं आहे किंवा या प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घ्यायचंय तर आपल्याला गट तयार करावा लागेल. म्हणजे 25 शेतकरी एक साधारणतः 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये आपल्याला तयार करावे लागतील आणि जर 25 शेतकरी तयार केले तर प्रति शेतकरी 25,000 रुपये खर्च येईल आणि त्याच्यामध्ये आपण 1 हेक्टर पर्यंत आपण शेतकऱ्यांचा या टेक्नॉलॉजीमध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो. जर यामध्ये जर 17 शेतकरी जर असे म्हणले की गट तयार होत नाही, आम्हाला इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यांना करायचे किंवा काही 5 शेतकरी आहेत किंवा एकच शेतकरी, तर मग वेदर स्टेशन असेल किंवा सॉइल मॉइश्चर सेन्सर असतील किंवा सॅटेलाइट मॅपिंग आहेत, याचा जर खर्च आपण बघितला तर हेक्टरसाठी 1,50,000 रुपये येत आहे पहिल्या वर्षीसाठी आणि नंतर मग प्रतिवर्ष तुम्हाला फक्त 4,000 रुपये प्रति एकर असा खर्च येणार आहे. त्यामुळं शेतकरी बांधवांनी पहिलं तर प्राधान्याने असं करावं की गट कसं स्थापन करता येईल, 25,000 रुपये आपल्याला मध्ये याचं अनुदान म्हणजे 25,000 रुपये मध्ये याचा कसा लाभ घेता येईल आणि त्यानंतर समजा येणाऱ्या काळात जर महाराष्ट्र शासन असेल किंवा इतर काही माध्यमांनी जर आपल्याला मदत केली तर संस्था म्हणून संस्था हा निर्णय घेईल की शेतकरी बांधवांना हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त कमी खर्चामध्ये कसं उपलब्ध करून देता येईल. तर बऱ्यापैकी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात इथं आलेला आहे, पण जे येऊ शकले नाहीत तर त्यांना जर हे AI तंत्रज्ञान त्यांच्या शेतामध्ये बसवायचं असेल तर त्यांना नक्की काय ह्याची प्रोसेस आहे, काय करावं लागेल? नक्कीच आपण आता महाराष्ट्रात बरेच शेतकऱ्यांना काही कारणास्तव इथं येऊ शकले नाहीत, पण हे तंत्रज्ञान आणि हे सर्व आपण ऊस प्लॉट असतील किंवा आपले प्रात्यक्षिक असतील तर हे प्रत्येक वर्षी प्रत्येक दिवशी आपले हे चालू असतं. म्हणजे शेतकरी बांधव प्रदर्शन संपल्यानंतर इथे येऊ शकतात, पाहू शकतात आणि आपलं AI लॅब म्हणजे AI वॉर रूमला व्हिजिट करू शकतात, जिथे आपल्याला त्यांना हे सर्व मार्गदर्शन मिळेल. आणि जर इथेही येऊ शकले नाहीत तर ते त्यांनी ज्या कारखान्याला ते ऊस देतात त्या कारखान्याच्या ऊस विकास अधिकारी यांच्याशी त्यांनी संपर्क करावा आणि त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांना ह्या सर्व योजनेची माहिती मिळेल आणि पुढील मार्गदर्शन मिळेल. सर तुमचे खूप खूप आभार. खरं तर बरेच प्रश्न होते पण तुम्ही उत्तरं दिलीत, त्यात ते सगळे कव्हर झाले. त्यामुळे मला वाटत नाही अजून मला तुम्हाला काही विचारायची गरज आहे. तरी तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिलीत आणि बरेच जे शेतकऱ्यांना पडलेले प्रश्न होते त्यांचं बऱ्यापैकी आता त्यांचे प्रश्न सुटलेत. तरी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता हा व्हिडिओ आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह जाईल आणि त्यातून सगळ्या शेतकऱ्यांना पडलेल्या प्रश्नांचं अनुसरण होईल. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचेही खूप खूप आभार. धन्यवाद सर. धन्यवाद.